प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर पोलीस दलाचे जिल्हाधिकारी कार्यालयात थरारक मॉक ड्रिल। अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती। सायरन वाजवत येणाऱ्या गाड्या आणि बंदूकधारी पोलिसांमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र हा कोणताही वास्तविक दहशतवादी हल्ला नसून आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी राबवलेली ही एक सराव मोहीम असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पूर्णपणे नाकेबंदी करण्यात आली होती। यामध्ये दहशतवाद्यांची भूमिका वठवणाऱ्या डमी व्यक्तींना पकडण्याचे नाट्य पोलिसांनी अत्यंत चपळाईने पार पाडले। कोणत्याही संकटाच्या वेळी पोलीस यंत्रणा किती वेगाने प्रतिसाद देते आणि विविध विभागांमध्ये कसा समन्वय राहतो याची चाचपणी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता। या विशेष मोहिमेमध्ये स्थानिक पोलीस प्रशासन, दहशतवाद विरोधी पथक आणि सुरक्षा रक्षकांचा मोठा सहभाग दिसून आला। ही केवळ सराव मोहीम असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। पोलिसांच्या या सतर्कतेमुळे नागरिकांनी नंतर सुटकेचा निश्वास सोडला। प्रतिनिधी अझहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। हाँ चलो वे पण घ्या ते नाटक नहीं चल स्टॉप करून उनको बाहर निर्विचारी अली इधर से बीच में। अली पीछे, अली पीछे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।